नमस्कार शेतकरी बांधवांनो, तत्पर किसान या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण फार्मर आय डी कार्डचे स्टेटस बघणार आहोत. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्डसाठी ॲप्लिकेशन्स केले आहेत त्यांचे स्टेटस चेक करताना आपण कशा पद्धतीने या ठिकाणी चेक करू शकतो, तर त्याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ॲग्रिस्टॅक या वेबसाईटवरती गेल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला डॅशबोर्ड, चेक इनरोलमेंट आणि रजिस्ट्रेशनसाठी एक लिंक या ठिकाणी मिळणार आहे. तर चेक इनरोलमेंट या बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन्स या ठिकाणी मिळणार आहेत, कॉमन इनरोलमेंट आय डी आणि आधार कार्ड नंबर. तर ज्यांच्याकडे इनरोलमेंट आय डी नसतील त्यांनी आधार कार्डनी सुद्धा तुम्ही तुमचं स्टेटस चेक करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण आणखी ॲग्रिस्टॅकबद्दल थोडीशी माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. ॲग्रिस्टॅक फार्मर आय डी कार्डचे नेमके फायदे काय, तर PM किसान योजना, तसेच शेतकरी कर्ज वितरण सुलभता, पीक विमा योजना, पीक हमीभाव खरेदीसाठी मदत, क्रेडिट कार्ड अंतर्गत कर्ज वितरण, विभागाच्या सर्व योजना, केंद्र व राज्य शासनाच्या कृषीबाबत सर्व योजनांसाठी हे आवश्यक असणार आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी हे कार्ड काढून घ्यावं. चला तर बघूया आपण आपल्या फार्मर आय डी कार्डचे स्टेटस कसे चेक करावे म्हणून. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही आधार कार्ड नंबर या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आणि तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी तुम्हाला फिल करायचा आहे. तो फिल केल्यानंतर या ठिकाणी चेक स्टेटस म्हणून या ठिकाणी बटन आहे. या बटनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा स्टेटस, अप्रूव्हल स्टेटस या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. हे जर अप्रूव्ड असेल तर या ठिकाणी अप्रूव्ह म्हणून दिलेलं आहे ग्रीन कलरमध्ये. जर कदाचित तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्टेड असेल तर या ठिकाणी तुमच्या रिजेक्शनचं रिझन काय ते या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यानंतर तुमचा सेंट्रल आय डी या ठिकाणी क्रिएट झालेला आहे, तो तुम्ही बघू शकता. ज्यांचे कार्ड अप्रूव्ड आहे त्या ठिकाणी यांचे सध्या स्थितीमध्ये फार्मर आय डी नंबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता. वेबसाईटवरती फार्मर आय डी कार्डचे प्रिंट ऑप्शन अवेलेबल झाल्यानंतर तुम्ही तुमचे कार्ड डाउनलोड करू शकता. काही काळानंतर या कार्डचे स्मार्ट कार्डसुद्धा इनेबल करण्यात येतील. त्याबाबत माहिती वेबसाईटला आल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यात येईल. धन्यवाद.